जय जय रघुवीर समर्थ. दशक 10वे. समास 7वा. सगुण भजन निरूपण नाम. श्रीराम. अवतारादिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त. त्यांचे सामर्थ्य चालत, कोण्या प्रकारे श्रीराम. हे श्रोतयांची आशंका, पाहता प्रश्न केला निका. सावध होऊन ऐका, म्हणे वक्ता श्रीराम. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले. परंतु ते नाही आले, वासना धरुनी श्रीराम. लोकांस होतो चमत्कार, लोक मानिती साचार. परंतु याचा विचार, पाहिला पाहिजे श्रीराम. जीत असता नेणो किती, जनामध्ये चमत्कार होती. ऐसी याची सद्य प्रचिती, रोकडी पाहावी श्रीराम. तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला. ऐसा हा चमत्कार झाला, यास काय म्हणावे श्रीराम. तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ. अन्यत्र कल्पना व्यर्थ, कुतर्काची श्रीराम. आवडे ते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले. म्हणाल तेणे आठविले, तरी द्रव्य का दिसे श्रीराम. एवं आपुली कल्पना, स्वप्नी येती पदार्थ नाना. परी ते पदार्थ चालतीना, अथवा आठवू नाही श्रीराम. येथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका. उमजेना तरी विवेका, बरे पाहा श्रीराम. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले. काजे पुण्यमार्गे चालिले, म्हणून या श्रीराम. या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे. न्याय सांडून न जावे, अन्याय पंथे श्रीराम. मागल्या समासात एका श्रोत्याने प्रश्न विचारला होता की, जे अवतारी ज्ञानी पुरुष संत सज्जन होऊन गेले, ते वास्तविक मुक्त झालेले असतात, परंतु त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती भक्तांना येते, हे कसे काय घडते. श्रोत्याचा हा प्रश्न ऐकून समर्थ म्हणाले की, मनात आलेला प्रश्न निका म्हणजे चांगला आहे, त्याचे उत्तर सावधचित्त देऊ नये का. श्रोते हो, आत्मज्ञानी अवतारी पुरुष देह ठेवल्या क्षणी मुक्त होतात, हे सत्यवचन आहे. त्यांचे सामर्थ्य ते मुक्त झाल्यावर सुद्धा मागून चालते. परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की ते वासना मनात ठेवून मागे परत येतात. कितीतरी लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे चमत्कार प्रत्यक्ष अनुभवायला येतात. ह्याचा नीटपणे विचार केला पाहिजे. संतपुरुष जेव्हा देहाने वावरत असतात, तेव्हासुद्धा चमत्काराच्या सुरस कहाण्या लोकमानसात पसरतात. देह ठेवल्यानंतर जे चमत्कार अनुभवास येतात, त्यांचा मात्र साकल्याने विचार करायला पाहिजे. संतपुरुष, साक्षात्कारी अवतारी सज्जन प्रत्यक्ष कुठेही न जाता अनेकांना अनेक ठिकाणी एकाच वेळी दर्शन देतो. ह्या प्रत्यक्ष घडणाऱ्या चमत्कारांसंबंधी याची कारणमीमांसा काय असेल. थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, जे परमभक्त असतात त्यांच्या अंतःकरणात सत्पुरुषांविषयी अपार श्रद्धा असते. जे भाविक सज्जन आहेत त्यांच्या श्रद्धेला फळ लगडते, हे चमत्काराचे खरे कारण. इथे वेडेवाकडे कुतर्काचे बोलणे व्यर्थ ठरते. जे स्वप्नात दिसते ती वस्तू काय आपली मूळ जागा सोडून आलेली असते का, सांगा बरे. जे आठवते तेच स्वप्नात कसे काय दिसते. खरे पाहिले तर प्रत्यक्ष ती वस्तू काय सत्य स्वरूपात प्रत्यक्ष अनुभवता येते का. आपण कल्पना करतो म्हणून त्या वस्तू स्वप्नात दिसतात. केवळ स्मरण केले म्हणून ती प्रचिती येत नाही, कारण ते पदार्थ चालत नाहीत किंवा आठवतसुद्धा नाहीत. सत्पुरुषांच्या सत्य वाटणाऱ्या चमत्कारांचे स्वरूपसुद्धा असेच आहे. येथे शंका फिटली. ज्ञानीपुरुषाला पुन्हा जन्म नाही, ते मुक्तच झालेले असतात. श्रोते हो, केवळ सूक्ष्म विचाराने हे सारे जरा लक्षात घ्या. केवळ पुण्यमार्गाने, ज्ञानी मार्गाने ते वाटचाल करतात, म्हणून हा अनुभव येतो. म्हणून देवाचे भजन करावे, पुण्यमार्गावरून चालावे. न्यायाचा मार्ग कदापिही सोडू नये, अन्यायाच्या मार्गाने चालू नये.
नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे श्रीराम. निश्चयो बैसे वस्तूकडे, तरी ज्ञानमार्गेही सामर्थ्य चढे. कोणी एक एकांत मोडे, ऐसे न करावे श्रीराम. एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव. भावार्थ नसता वाव, सर्व काही श्रीराम. निर्गुणी ज्ञान झाले, म्हणून सगुण अलक्ष केले. तरी ते ज्ञाते नागवले, दोहीकडे श्रीराम. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावला अभिमान. म्हणून या जपध्यान, सांडूच नये श्रीराम. सांडील सगुण भजनासी, तो ज्ञानी परी अपेसी. म्हणून या सगुणासी, सांडूची नये श्रीराम. निक्काम बुद्धीची या भजना, त्रिलोकी नाही तुलना. समर्थे वीण घडेना, निक्काम भजन श्रीराम. भक्तांनी तीर्थक्षेत्रांवर जावे, नाना प्रकारची पुरश्चरणे करावी, वैराग्याच्या बळावर आपले मनोबल वाढवावे. परब्रह्माशी निश्चय स्वरूपाचे अनुसंधान ठेवले तर केवळ ज्ञानमार्गाने सुद्धा मनोबल वाढते, सामर्थ्य वाढते. फक्त भगवंत प्राप्ती असलेला निश्चयभाव कदापिही सोडू नये. एक देव किंवा एक सद्गुरू यांच्यावर जबरदस्त निष्ठा आणि श्रद्धा ठेवावी. भाव ओतप्रोत नसेल तर सर्व व्यर्थ जाते. निर्गुण निराकार ज्ञानाच्या पातळीवर अनुभवास आली म्हणून सगुणोपासना कधीही सोडू नये, नाहीतर दोन्हीकडून तो फसला जातो. ना धड भक्ती ना धड ज्ञान अशी मधलीच त्रिशंकू स्थिती मग येते. फक्त वांझ अभिमान पोसला जातो. म्हणून जप आणि ध्यान कधीही सोडू नये. जो सगुणापासना सोडेल तो ज्ञानी असला तरी अपयशी ठरेल. एक लक्षात घ्या, निष्काम भजनाला त्रैलोक्यात तुलना नाही. पुण्याई प्राप्त झाल्याशिवाय, मनोबल वाढल्याशिवाय हे शक्य नाही. कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे. फळ भगवंता कोणीकडे, महदंतर श्रीराम. नाना फळे देवापासी, आणि फळ अंतरी भगवंतासी. या कारणे परमेश्वरासी, निष्काम भजावे श्रीराम. निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे. तेथे बापुडी फळे, कोणीकडे श्रीराम. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे. तेथे वेगळे भावावे, न लगे कदा श्रीराम. दोन्ही सामर्थ्ये एक होता, काळास नाटोपे सर्वथा. तेथे इतरांची कोण कथा, कीटक न्याये श्रीराम. म्हणून निष्काम भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान. तयास तुळिता त्रिभुवन, उणे वाटे श्रीराम. येथे बुद्धीचा प्रकाश, आणि कन चढे विशेष. प्रताप कीर्ती आणि यश, निरंतर श्रीराम. निरूपणाचा विचार, आणि हरिकथेचा गजर. तेथे होती तत्पर, प्राणी मात्र श्रीराम. जेथे भ्रष्टाकार घडेना, तो परमार्थही दडेना. समाधान विघडेना, निश्चयाचे श्रीराम. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहाणे. बुद्धी भगवंताचे देणे, पालटेना श्रीराम. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण. यदर्थी भगवत वचन, सावध ऐका श्रीराम. श्रोते हो, मनात काही इच्छा ठेवून भगवंताची पूजा केली, भजन केले तर फळ निश्चितच मिळते. परंतु मनात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता निष्काम मनाने अंतःकरणपूर्वक पूजा केली तर केवळ फळच मिळत नाही, तर प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घडते. तसे पाहिले तर देवापाशी भक्ताच्या सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करण्याची ताकद असते. फक्त होते काय तर आपण मनात इच्छा बाळगून पूजा केली तर भगवंत प्राप्त होत नाही. म्हणून निष्काम बुद्धीने प्रत्येकाने भगवंत भजनात गर्क व्हावे. भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. निष्काम भजनाने मनोबल विलक्षण वाढते. माणूस तेजःपुंज होतो.
त्यापुढे फळ मिळणे ही इच्छा दुय्यम ठरते. एकदा भगवंताची प्राप्ती झाली की भगवंत आपल्या मनातल्या सर्व अव्यक्त भावभावना पूर्ण करतो हा अनुभव आहे. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. आत्मज्ञान आणि भगवंताची प्राप्ती या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या की भक्ताची ताकद एवढी अपरंपार वाढते की तो काळाला सुद्धा अनावर होतो. म्हणून श्रोते हो, लक्षात ठेवा की निष्काम भजन आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की त्रिभुवनाचे साम्राज्यसुद्धा उणे वाटते. अशी त्या भक्ताची कीर्ती चारी दिशांनी कस्तुरीसारखी पसरते. त्याची भक्ती वर्धमान होते. त्याच्या सामर्थ्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. अशा ज्ञानी पुरुषाच्या भोवती केवळ हरिकथेचा गजर चालू असतो. तिथे फक्त भगवंत निरूपण चालते. त्याच्या भोवती सर्वच भक्त गोळा होतात. त्याच्या चरणाशी लीन होतात. अशा सत्पुरुषाच्या हातून भ्रष्टाकार म्हणजे अमंगल, अपवित्र गोष्टी कधी घडतच नाहीत. त्याचा परमार्थ कधी लपून बसत नाही. त्याचे समाधान कधी बिघडत नाही की समाधानात कधी खंड पडत नाही. केवळ सारासार विचार करीत न्याय अन्यायाने अखंडपणे तो निरसन करतो. ही अपूर्व ज्ञानबुद्धी केवळ भगवंतच देतो हे लक्षात ठेवा. जो भक्त परमेश्वराची अनन्यभावे भक्ती करतो त्यालाच भगवंत बुद्धी देतो असे भगवंताचे एक वचन आहे. ददामि बुद्धी योगंतै येन मामुपयांती ते. भगवंत म्हणतो की माझ्या भक्तांना मी बुद्धी देतो, कारण त्या बुद्धीच्या योगाने ते केवळ मलाच येऊन मिळतात. म्हणोनी सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी श्रीराम. समासाचा शेवट करताना समर्थ म्हणतात की श्रोते हो, आपण कितीही निर्गुण निराकाराच्या प्रेमात ज्ञानमार्गाने पडलो, आत्मज्ञानी झालो तरी सगुण भक्ती कधी सोडू नये. कारण या सगुण भक्तीने ब्रह्मज्ञान प्राप्त होते आणि भगवंत दर्शनाचा जो आनंद मिळतो त्यामुळे एक प्रकारचे अलौकिक समाधान मिळते. ही गोष्ट जगात अतिशय दुर्मिळ आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.